कुणी प्रियकरासाठी नवऱ्याला मिक्सर मध्ये बारीक केलं, कुणी नवऱ्याच्या चुकीसाठी नवऱ्याला गाडलं, कुणी पहिल्या प्रेमासाठी होणाऱ्या नवऱ्याला गडावरून ढकलून दिलं. झालं असं की फेमिनिझमच्या आणि महिला स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या देशात काही बायकांचं आणि मुलींचं जे काही सुरू आहे ते प्रचंड धक्कादायक आणि विकृत आहे. याआधी नवऱ्याने बायकोचा छळ केला अशा बातम्या येत होत्या, पण आता मात्र हा ट्रेंड पूर्णपणे बदललाय. आता एका महिन्यात तब्बल 5 पेक्षा जास्त पुरुषांचा बायकांनी मर्डर केलाय. आणि मर्डर मागचं कारण काय, तर प्रियकरासोबत राहणं. या जून आणि जुलै महिन्यामध्ये तब्बल 5 बायकांनी आपल्या नवऱ्याला प्रचंड विकृतपणे मारले. या प्रत्येक घटनेमध्ये नवऱ्याला मारण्याची पद्धत वेगळी असली तरी त्यामागे असणारी क्रूरता आणि नियोजन अनेकांना अस्वस्थ करणार आहे. इतकी विकृती बायकांमध्ये कधीपासून यायला लागलीये हा प्रश्न आता समस्त पुरुष वर्गाच्या मनात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एका महिन्यामध्ये बायकांनी पुरुषांच्या केलेल्या 4 भयानक मर्डर बाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार. बघा, पूर्वी कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्यांमध्ये बहुतेक वेळा महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं ही चर्चेत असायची. आजही अशा घटना घडतायत, त्या नाकारून चालणार नाहीच आहेत. मात्र अलीकडील काही दिवसांमध्ये सातत्यानं पुरुष बळी ठरलेल्या हत्यांच्या सिरीजनं समस्त नवरे वर्गाच्या मनामध्ये आपल्या बायकोबद्दल धास्ती भरली आहे. या महिन्यात बायकोने नवऱ्याचा मर्डर केल्याची पहिली घटना घडली होती सांगलीमध्ये. सांगलीतील पोळमळा परिसरात सर्जे कुटुंब राहत होतं. यातील कर्ता पुरुष आनंद सर्जे याला दारूचं प्रचंड व्यसन होतं. याच व्यसनाला त्याची बायको पल्लवी कंटाळलेली होती. या मानसिक त्रासामध्ये पल्लवीला आनंदच्या मित्रानं आधार दिला होता. याच आधाराचं नंतर प्रेमात रूपांतर झालं. मग काय, दारुडा नवरा प्रेमामध्ये अडसर ठरू लागला आणि पल्लवीनं नवऱ्याच्या मित्राच्याच मदतीनं स्वतःच्या नवऱ्याला जिवे मारलं. बरं, पल्लवीनं नवऱ्याला सहज मारलं नाही, तर नवरा जेव्हा रात्री झोपला तेव्हा पल्लवीने प्रियकर दीपकला बोलावून घेतलं. तो आल्यानंतर दोघांनी झोपेत असलेल्या आनंद याचे हात पाय ओढणीने बांधले आणि पल्लवीनं आनंदच्या छाताडावर बसून हाताने गळा दाबून नवऱ्याला संपवलं. ही होती विकृत बायको नंबर 1. यानंतरची नवऱ्याला संपवण्याची घटना घडली होती भरतपूरमध्ये. या घटनेचा तपास करताना पोलीस सुद्धा थक्क झाले होते. झालं असं होतं की मूळचे राजस्थान मधील भरतपूरचे रहिवासी असलेले सुरेंद्र कुमार शर्मा हे आग्र्यामधील सिकंदरा भागात त्यांची आई, पत्नी रुबी आणि त्यांच्या 2 मुलांसोबत म्हणजेच मुलींसोबत राहत होते. सुरेंद्र कुमार आणि त्यांच्या बायकोमध्ये सतत वाद होत होते. एके दिवशी बायकोनं घरातील इतर सदस्यांना काही कारणानं घराबाहेर पाठवलं आणि त्याच दिवशी तिनं नवऱ्याला संपवलं. पण या सगळ्या घटनेमध्ये तिनं नवऱ्याच्या भावाला फोन करून खोटं सांगितलं की सुरेंद्रने घराचं कुलूप जबरदस्तीने उघडून घरातले पैसे घेतले आणि भांडण करून तो घराबाहेर गेला. सुरुवातीला घरातील इतर सदस्यांना वाटलं की उशिरा का होईना पण सुरेंद्र परत येईल. पण सुरेंद्र 8 दिवस होऊन गेले तरी सुद्धा परतला नाही. मग सुरेंद्रच्या भावानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि संशयाचा भोवरा सुरेंद्रच्या बायकोवर आला आणि सत्य समोर आलं. बायकोने खिरीमध्ये डझनहून अधिक झोपेच्या गोळ्या मिसळलेल्या होत्या आणि तीच खीर सुरेंद्रला दिलेली होती. नंतर तिने मृतदेह बाथरूमच्या फरशीखाली पुरला, त्यावर प्लास्टर करून घेतलं आणि नंतर त्यावर फरशा बसवल्या. बराच काळ हे प्रकरण लपवून ठेवत ती आंघोळीसाठी सुद्धा तेच बाथरूम वापरत राहिली. पण अखेर सत्य पोलिसांना समजलंच. आता पाहू विकृत बायको नंबर 3, जिने प्रचंड किळसवाण्या पद्धतीनं नवऱ्याला संपवलं. कानपूरमध्ये एका लव्ह मॅरेज केलेल्या पोरीला लग्नाच्या 12 वर्षांनंतर पुन्हा